कर्मयोग नामक हा श्रीमद भगवद्गीतेमधील तृतीय अध्यायाचं चिंतन चालू आहे। ह्या अध्यायामध्ये भगवान स्वधर्म कर्माचरणाला महत्त्व देत आहे। आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे ज्याने त्यानं आपलं आचरण करावं किंवा स्वधर्म कर्माचं अनुष्ठान करावं हे सांगत असताना परमात्मा सांगतात की जरी आपण आपल्या वर्ण आश्रम धर्माचं पालन करताना कधीकधी त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा वैगुण्य राहतात, म्हणून दुसऱ्याचा धर्म आचरण्याला जरी आपल्याला सुगम वाटला तरी तो भयावह आहे आणि आपल्या कर्मामध्ये विगुणता जरी आली तरी ती आपल्याला श्रेयाला कल्याणाला कारण होऊ शकते। एवढं भगवंतानी ह्या कर्माविषयी किंवा ह्या वर्णाश्रम धर्म की आजच्या काळात त्याला एक प्रकारचं अंधानुकरण असं म्हटलं जातं, परंतु जर तत्वतः आपण पाहिलं वस्तुनिष्ठता आणि प्रत्यक्ष अनुभव या दृष्टीनं पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक सनातन परंपरेमध्ये वर्णाश्रम धर्माच्या मर्यादेचं पालन करणं यापासून मनुष्याला प्राप्त होणारं जे सात्विक किंवा रम्य अशा प्रकारचं समाधान, ते समाधान या संस्कृतीमधील जन्मलेल्या प्रत्येक प्राणीमात्राने टिकवण्याचा आणि प्राप्त करण्याचा आणि त्याचा जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून भगवान इतका आश्वासित करतात स्वतःच्या मुखाने की श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् सनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह। आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करताना आपल्याला मरण जरी आलं तरी ते आपल्याला कल्याणकारक आहे, परंतु दुसऱ्याच्या धर्माचं पालन हे मात्र भयावह म्हणजे अनंत भयाला किंवा त्या ठिकाणी अधोगतीला नारकी योनीला प्राप्त होण्याला कारण आहे असं सांगितलं। तेव्हा हे जेव्हा सांगितलं मग सर्वांनीच स्वधर्माचं आचरण करायला पाहिजे, परंतु अर्जुनाला शंका आली की मग जर सर्वांनी स्वधर्माचं पालन करायला पाहिजे पण सर्व तर द्या सोडून, पण सामान्य लोकांची तर सोडून द्या, पण जे लोक शास्त्राचे चांगले ज्ञाते आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, मनन चिंतन केलेलं आहे आणि या मार्गामध्ये प्रवृत्त झालेले आहेत, तरी ह्या लोकांना प्रवृत्त झाल्यानंतर सुद्धा असं आपल्याला दिसतं की कोणीतरी बळजबरीनं त्यांना पुन्हा ह्या अधर्माचरणामध्ये प्रवृत्त केलेलं आहे। त्यांनी आपल्या स्वधर्म कर्म मार्गाचा परित्याग करून पुन्हा ते धर्मविरुद्ध मार्गाने आचरण करीत असल्याचं दिसून येतं। तेव्हा हा जो सार्वत्रिक सांगितलेला नियम तो त्याचं पालन तर चांगल्या मोठ्या लोकांनाही करताना दिसत नाहीत, किंबहुना कोणीतरी त्यांना बळजबरीनं बलात्काराने ह्या विरुद्ध कर्मात प्रवृत्त करतो। तेव्हा याचं काय कारण आहे, हे कशामुळं घडतं असं जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला तेव्हा भगवंताने त्याला उत्तर दिलं की याला दुसरं कोणतंच कारण नाही। ह्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये जो काम किंवा कामाच्या अतृप्ततेत उत्पन्न होणारा क्रोध, हे काम आणि क्रोध हेच माणसाला खऱ्या अर्थाने स्वधर्मापासून च्युत करतात आणि त्यांच्या अधोगतीला प्राप्त करून देतात। याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या अनंत जन्माचे असणारे जे संस्कार आहेत ते संस्कार उद्भूत होतात आणि त्यांना त्या काम आणि क्रोधाच्या अधीन होऊन हे उद्भूत झालेले संस्कार पुन्हा उत्तरोत्तर वाढत जातात आणि तसेचे हे अधिक कामक्रोधादी विकार अधिक उद्भूत होतात आणि वृद्धिंगततेला प्राप्त होतात, त्यांचं वाढ होते। तसा जीवात्मा हा आपल्या स्वरूपापासून च्युत होतो आणि तो सुखापासून दूर जाऊन दुःखाच्या खोल गर्तेत पडतो। याचं मूळ कारण हे भगवान म्हणजे काय आहे या ठिकाणी हे जे कारण सांगितलं हे खूप विचारणीय आहे, कारण वेदाने हे गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक गोष्टी तसंच भगवंताने सांगितल्या, परंतु भगवंताने सांगणं ज्ञानोबा दृष्टीनं हे वेदामध्ये सांगण्यापेक्षाही जास्त प्रमाण आहे। किंबहुना संत गुलाबराव महाराज ह्या भगवंतांनी जी गीता सांगितली ह्या गीतेला वास्तविक स्मृती ग्रंथ आहे, म्हणजे भगवंताने जरी सांगितलं असला तरी त्याची अपौरुषेय वेदामध्ये गणना होत नाही, पण गुलाबराव महाराजांनी मात्र त्याला इतकं उंच कोटीवर नेऊन ठेवलं ह्या ग्रंथाला, गीता किंवा ज्ञानेश्वरीला, की ते म्हणतात जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी
तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. ज्याच्या निश्वासातून हे वेद झालेले. निश्वास म्हणजे मनुष्य जर झोपला आणि त्याच्या झोपातून जसे श्वासोश्वास चालू असतात ते श्वासोश्वास सहज असतात, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी भगवंत ह्या क्षीरसागरामध्ये शयन करत असताना त्यांच्या निश्वासातून हे वेद उत्पन्न झाले. परंतु झोपेत असणारा मनुष्य कुठलाही विचार करत नाही, श्वासोश्वास सहज चालू असतात, त्याच्यामध्ये फारसा विचार करत नाही. परंतु जागृतीमध्ये मनुष्य प्रत्येक गोष्टीचा साधक बाधक विचार करून बोलत असतो. झोपेमध्ये मनुष्याचं जणू काही बरळणं पण होऊ शकतं. तसं ते म्हणतात भगवंताच्या निश्वासातून वेद झाले हे विशेष नाही, ते सौषुप्त श्रुती आहे, सुषुप्त अवस्थेमधली ती श्रुती आहे. पण गीता जी आहे तर या ठिकाणी गीता भगवान समरांगणावर अर्जुनाला जी सांगत आहे ती जागृत अवस्थेत असल्यामुळं गीतेमध्ये जी जी विधानं आहेत त्या भगवंताने स्वतः विचारपूर्वक मानवी कल्याणाला कारण होतील आणि त्याच्या अकल्याणापासून त्याला कसे वाचवतील याच्यासाठी विचारपूर्वक हे विधानं केलेली आहेत. म्हणून या ठिकाणी भगवंताने जे गीतेमध्ये जे सांगितलं तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की मनुष्याची जी अधोगती होते त्या अधोगतीला कारण दुसरं कुठं शोधायचंच नाही. मी जे विचारपूर्वक सांगतो हेच कारण आहे आणि हेच वेदाने प्रतिपादन केलेलं आहे. किंबहुना तुम्हाला कुठं जरी संशयाला जागा राहिली तरी संशय करू नका, कारण जो त्यांनी सांगितलं की काय निद्रित भगवंताचं बरळणं वेद आहे असं सांगितलं. एक ओवी आहे, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. या ठिकाणी या निद्रित असणाऱ्या भगवंताचं हे घोर नाही, हा वेदेश्वर. परंतु या ठिकाणी गीता जी आहे ते मात्र प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून या ठिकाणी अवतीर्ण झाली आहे. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की जीवनात जे दुःख प्राप्त होतं, जीवनात मनुष्य सुखापासून दूर जातो, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश तो सुखाचा मूलभूत स्रोत स्वतःच आहे, परंतु त्या मूलभूत स्रोतापासून मात्र तो दूर जातो आणि दुःख भोगायला कारण होतो. त्याचं मुख्य कारण जर कोण असेल तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेनम यह वैरिणम. भगवान परमात्मा सांगतात की या ठिकाणी येशः कामः एव येशः क्रोधः, हा कामच क्रोध आहे. म्हणजे याचा अर्थ काम जो आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी काम क्रोध लोभ हे दोष सांगितलेले आहेत, काही ठिकाणी काम आणि क्रोध हे दोन सांगितले. इथं पुढं सकाळी आपल्याला श्लोक गेला, काम क्रोधस्तथा लोभ तस्माद एतत्रयम त्यजेत. काम क्रोध आणि लोभ हे जगाचे तीन मुख्य वैरी आहेत असं सांगितलं. आणि या अध्यायामध्ये मात्र काम आणि क्रोध सांगितलं. जरी या ठिकाणी काम क्रोध म्हटलं तरी लोभ त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो. आणि त्याचा अर्थ असा की कामना कधीच तृप्त होत नाही म्हणून लोभ उत्पन्न होत राहतो. इदम मे शात इतिच्छा कामशब्दितः. आपल्याला हे असावं ते असावं अजून असावं भरपूर असावं, जसं म्हणतात ना करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहवशी. अशा प्रकारची स्थिती आहे. ह्या संसार सागरामध्ये मनुष्य सारखा वाहत जातो संसार नदीमध्ये तिच्या प्रवाहाच्या वेगाने. तर त्याला जोर करणारे कोण आहेत ह्या संसार सागरामध्ये लोटणारे? तर हे काम क्रोध आणि लोभ. काम जितका वाढत जातो, आपलं कामाची जेवढी पूर्तता करण्याचा जीव प्रयत्न करतो त्याची पूर्तता करणे म्हणजे इच्छित विषयांची प्राप्ती करून त्या विषित विषयांचा प्राप्ती, त्या विषित विषयांचं दर्शन, इच्छित विषयाचा भोग याच्याद्वारा आपल्या कामना पूर्ण होतील असं जीवाला भ्रमाने वाटत असतं. परंतु होतं काय, ते तर कधी पूर्ण होतच नाही, परंतु उलट अधिक लोभ वाढत जातो. आणि त्याचं पर्यवसान लोभ कितीही वाढला, तृष्णा कितीही वाढल्या तरीसुद्धा, काम कितीही वाढला तरी तैसा भोगी काम वाढे का इंधने आगीशी हाका कचढे. या ठिकाणी कामाचं तृप्ती झालेला असा इंधने निमाला अग्नी कोठे. काय विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निवाला अग्नी कोठे. कोणी आतापर्यंत कोणताही जीव हा विषयभोगाने रम्य समाधानाला
तृप्तीला कृतकृत्यतेला प्राप्त झाला असं कुठंच दिसून येत नाही. म्हणून या ठिकाणी त्याच्या अतृप्तता झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये ज्वलनात्मिका जळाऊ अशा प्रकारची द्वेषात्मक अशी जी वृत्ती होते, त्या ठिकाणी जर काम हा रागमूलक असल्यामुळं त्या ठिकाणी त्या कामाचे संकल्प वारंवार होत राहतात आणि त्याची त्यामुळं लोभ वाढतो. जर काम पूर्ण झाला तर पूर्ण झाला म्हणजे इच्छित विषयाची दर्शन प्राप्ती किंवा भोग झाला तर त्याच्यामुळं लोभ वाढत जातो आणि जर कामाची तृप्ती झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो. म्हणून लोभाचाही आणि क्रोधाचाही दोघांचंही मूळ कोण आहे? हा कामच आहे. म्हणून त्याला म्हणतात एषः कामः एव एषः क्रोधः. हा जो काम आहे तोच क्रोध आहे. आणि त्याचं सांगतात की हा जो काम आहे तो रजोगुण समुद्भव, हा रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे. कामाला हे जे त्रिगुण आहेत त्याच्यापैकी कामाचा मूलभूत स्रोत हा रजोगुण आहे. म्हणजे इथं एक बोली भाषेत बोलावं लागतं, कारण त्रिगुणात्मिका मायेच्या रजोगुणापासून झालेला आहे. म्हणजे याचंही मूळ कोण आहे? मायाच आहे. याचं मूळ मायाच आहे. परंतु कार्यकारी दशेमध्ये आपल्याला माया ही आपल्याला दुःख देताना दिसत नाही. मायेचं कार्य किंवा जो कारणाध्यास आहे त्या कारणाध्यासापेक्षा कार्याध्यासात दुःख आपल्याला प्रत्यक्ष भोगायला मिळतं. ते पाहून या ठिकाणी त्या कार्याध्यासाचा अनुवाद म्हणून या ठिकाणी सांगतात कामः एष क्रोधः एष रजोगुण समुद्भवः. आणखी हे सांगत असताना कोण ह्या मनुष्याला ही जी काही अनधिकार चेष्टा आपण त्याला काय म्हणतो, आपल्या अधिकाराच्या विरुद्ध धर्माचं आचरण हे करण्याला कोण बळजबरीनं प्रेरित करतो असा प्रश्न आहे. तर फक्त या ठिकाणी काम किंवा क्रोध प्रवृत्त करतो असं सांगितलं असतं तर चाललं असतं आणि तोच करतो प्रवृत्त. पण भगवान मात्र माझ्या अर्जुनाचं खरं कल्याण व्हावं म्हणून अर्जुनाला वेळीच जागृत करण्यासाठी त्या कामक्रोधाचा काय प्रभाव आहे त्या प्रभावातून सुटणं फार आवश्यक आहे आणि पुन्हा त्याच्या जाळ्यात सापडल्यावर पुन्हा सुटणं फार अवघड आहे. म्हणून त्याच्या मूळ स्वभावाचा कामाच्या क्रोधाच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देतात. आणि ते करीत असताना म्हणतात महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिनम. हा आता सांगतात तू कधी प्रयोगसुद्धा करू नको की या ठिकाणी खरोखर हा फार खातो का, म्हणजे याचा अर्थ याची पूर्तता काही केल्या होत नाही. याचा ह्या गोष्टीचा प्रयोगसुद्धा करू नको, कारण प्रयोग करण्यातच तुझं काय होईल. याचं जर तू हे चिंतन करत बसला तर याच्यापासून तू कशा प्रकाराने अनर्थाला प्राप्त होतो जीवात्मा हे सांगितलं. अरे त्या विषयाचा भोग काय, नुसतं विषयाचं चिंतन केलं तर सकाळी झालं ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती. अशा प्रकाराने मनुष्याची अधोगती होत जाते आणि त्याचा जर विचार करायला गेला तर विचार करिता वाया जाय काळ लटिकेची मूळ फजितीचे. अशा प्रकारच्या ह्या कामक्रोधाची स्थिती आहे. याचा विचारही करू नको, अगोदरच माहीत करून घे की हा काय आहे तर महाशनः महान खादाड आहे. म्हणजे कशानेच याची तृप्ती होत नाही. तेव्हा तू याच्या तृप्ती करण्याच्या भानगडीतच पडू नको म्हणून त्याला महाशना म्हणतात. आणि पुन्हा सांगतात की हा काम आहे, ह्या कामाच्या आपण अनुसरण केलं आणि त्या मनुष्याला सुख झालं असं कधीच होणार नाही. त्या सांगता त्या मनुष्याकडून काही पुण्याचरण घडलं, काही सत्कर्माचरण घडलं. जो मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कामाला स्थान दिलं त्याच क्षणी समजायचं की त्याच्या जीवनात पुण्यकर्माचा विराम झाला. म्हणून त्यांनी सांगितलं महापापमा, महान पापी आहे. म्हणजे महान पापी आहे म्हणजे महान पापकर्मामध्ये प्रवृत्त करणारा हा काम आहे. जो मनुष्य कामाला प्राधान्य देईल त्याच्या जीवनात पापकर्माचाच प्रचार होईल किंवा प्रसार होईल, पापकर्माचीच वाढ होईल. ही गोष्ट सांगतात. ही गोष्ट कशासाठी सांगतात त्यांनी विचारलं नाही, फक्त
कोणाची बळजबरी आहे की मनुष्य या ठिकाणी अधर्मामध्ये प्रवृत्त होतो. आणि असं दिसतं की शास्त्राचं ज्ञान असून देखील तो जर प्रवृत्त होत असेल तर दुसरी कोणती तरी एखादी अव्यक्त अशा प्रकारची असणारी शक्ती आहे की जी शक्ती त्याला ह्या असत्कर्मामध्ये प्रवृत्त करते. तर ते सांगत असताना त्या असत्कर्मरूपी जी शक्ती आहे ती आहे कामाची, आणि त्या कामाचं स्वरूप आहे महापापमा. बरं, एवढंच सांगून भगवान पापी आहे असला तर असू द्या. ते म्हणतात तुझ्यासाठी सांगतो, इय एनम संसारे वैरिणम विद्धी. या संसारामध्ये ह्या कामाला तू कधी स्थान देता कामा नये. जेव्हा जेव्हा कामाची वृत्ती निर्माण होईल तेव्हा तेव्हा आपला शत्रू आपला गळा घोटण्यासाठी आलेला आहे अशा प्रकारची तू जाणीव ठेवावी. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात इह एनम. एनम म्हणजे काम. ह्या कामाला इह नाम संसारे. ह्या तुला जो जन्म झालेला आहे हे जन्म मरण परंपरा प्राप्त झालेले आहे. या परंपरेत तू मानवी देहाला प्राप्त झालेला आहे. हा विचार अनिक हे ज्ञान नाही कोठे. येची देही घेडे देवाचे भजन. भगवंताचं भजन, भगवत विचार, सदसद विचार हा करण्याचं स्थान हे मनुष्य शरीरच आहे. म्हणून या संसारामध्ये तू जरी इतर योनी आहेत तर त्या ह्या विचार करण्याला समर्थ नाही. परंतु तुला मानव देह प्राप्त झालेला आहे. तर इह नाम या संसारामध्ये या मानव शरीराला प्राप्त झाल्यानंतर हा जो कामाची वृत्ती आहे ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी शत्रू आहे. या ठिकाणी साक्षात जो शत्रू आहे तो त्या शत्रूपेक्षा, आपल्या शरीराचा घात करणाऱ्या शत्रूपेक्षाही आपल्या अंतकरणाचा घात करणाऱ्या, घात म्हणजे अंतकरणाला रात्रंदिवस पीडा देणारा असा जो शत्रू आहे तो हा काम आहे. त्याला तू वैरी समज. वैरी म्हटलं की त्यांनी लिहिलं ना काय बापा आपल्या वडिलांचं जे वैर आहे त्याला जर एखाद्या शत्रूने मारला असेल तर जसा तो त्या वडिलांचा पुत्र म्हणजे तो मुलगा जसा रात्रंदिवस त्याचा सूड घेण्यासाठी सावधान मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे त्याने आक्षेपे लागे जन्मापाठी. तिथं सांगितलं की जसा नाही पुत्रा बापाची असं काय वैरा बापाची पुत्र जचे जेवी धनंजया ना. हां हरी उमचावया जैसा जुवारी ये डाया का पुत्रा बापाची वैरा जचे वैरा बापाची पुत्र जचे असं जसं सांगितलं आहे तसं तू या ठिकाणी कामक्रोधांचं जेणेकरून तुला प्रतिकार करता येईल, परिहार करता येईल, कामाचा निराश करता येईल असं ह्या जीवनामध्ये तू मिळव असं सांगतात. आपण याच्यावर माऊलीने ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्या पाहिल्या तर काही ओव्या पाहिल्या की हे रजाचे किर झाले परी तमाशी पडियंते भले तेने निजपदया दिधले प्रमाद मोह. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे काम क्रोध असे आहेत की ज्यांना अंतकरणात कधीच करुणा नाही. त्या कधीही आपल्या विळख्यात सापडलेल्या जीवाला आता याला खूप पीडा आहे तर थोडीशी दया त्यांच्या अंतकरणात येत नाही. म्हणजे काम क्रोध हे उत्पन्न होण्याच्या पूर्वीच त्यांचा जर आपण परिहार केला किंवा त्यांना अभिभूत केलं याच्यात जीवाचं कल्याण आहे. त्याचं जसं विषयाची परीक्षा कधी करून पाहू नये की थोडं घेतलं तर काय होतं, तसं विष जसं परीक्षा करून पाहता येत नाही त्याप्रमाणे कामक्रोधाची कधीच परीक्षा घेऊ नये. कारण त्यांच्या अंतकरणात मुळात कृपेची साठवण नाही. म्हणजे थोडीसुद्धा कृपेचा साठा त्यांच्या अंतकरणात नाही. हे कामक्रोध हे कृतांताच्या ठाई मानी जाते. जणू काही जसा यम आहे त्या यमाला कोणती नाही त्या यमाशी करुणा. बाहेरी काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्य चोर यातना सेवी जती अशी धरी जेती अशा प्रकारची यांची स्थिती आहे. म्हणून सांगतात हे आहेत काय, हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञान हा मोठा निधी आहे, ज्ञानाचं भांडार आहे. व्यापक असणारं ज्ञान हे स्वरूपभूत ज्ञान, पण त्याच्यावर हे भुजंग आहेत. म्हणजे ज्याच्या अंतकरणात कामक्रोध आहेत ते कामक्रोध कधीही त्याला
आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. हे विषय दरीचे वाघ. आणि कामना कशाविषयी निर्माण होते? विषयाच्या ठिकाणी. जर मनुष्य खोल दरीमध्ये गेला आणि तिथं वाघ असला तर वाघ त्याच्यावर हल्ला करणार. हे वाघ कुठं आहेत? विषयरूपी दरीमध्ये राहणारे आहेत. म्हणजे जर कोणी विषयांच्या नादी लागला तर विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड, या न्यायाने हे विषय दरीचे वाघ आहेत. आणि भजन मार्गीचे मांग मारक जे, ते म्हणतात की ह्याच्यामध्ये एक आहे की एखादा मनुष्य आपल्या ह्या आत्मस्वरूपापर जाण्यासाठी आम्ही मार्ग निवडला आणि तो मार्ग कोणता निवडला? भजन मार्ग निवडला. त्या भजन मार्ग म्हणजे भक्ती मार्ग जर कोणी निवडला तर त्याच्यामध्ये जेणेकरून भंज असा धातू आहे. भंज काय? आमर्दने, नाश करायचा, ह्या कामक्रोधाचा नाश करायचा, अज्ञानाचा नाश करायचा. म्हणून जर कोणी या ठिकाणी सदसद विचार किंवा आत्मानात्म विचाराचा मार्ग निवडला, कोणी हा भगवान परमात्मा जो आहे तोच माझं संरक्षण करील म्हणून भक्ती सिद्धांताचा मार्ग निवडला, किंवा एखाद्याने निष्काम कर्माने मी चित्तशुद्धीद्वारा परमात्म स्वरूपाला प्राप्त होईल असा मार्ग निवडला, तर ह्या ठिकाणी कर्ममार्ग असो, उपासना मार्ग असो किंवा ज्ञानमार्ग असो, वेदाने हे तीनच मार्ग सांगितले. गीतेने सुद्धा कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे असं गीतेचंही वर्णन केलं. तेव्हा कोणत्याही मार्गावर जर मनुष्य आरूढ व्हायला पाहिजे तर ते म्हणतात की भजन मार्गीचे मांग मारक जे. जे मारक म्हणजे मारेकरी असणारे, लुटमार करणारे, हे मांग म्हणजे हे कामक्रोध आहे. त्याला भजन भजन मार्गाच्या द्वारा आपल्या गंतव्यस्थानापर्यंत, मोक्षस्थानापर्यंत, आपल्या इष्टाच्या साक्षात्कारापर्यंत, चित्तशुद्धीपर्यंत देखील हे जाऊ देत नाहीत असं सांगतात. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे देहरूपी किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला लागणारे जे दगड म्हणजे हे कोण आहेत? काम आणि क्रोध आहेत. म्हणजे आपल्याला देहालाच मुळात कशाला यावं लागतं? का यावं लागतं? तर जो मनुष्य कामक्रोधाचा आश्रय करील त्या पुरुषाच्या ठिकाणी तत्तत विषयासंबंधाने असणाऱ्या ज्या अनिवार्य वासनांचे असणारे संस्कार, त्या संस्कारामुळे तो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी ठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. या रीतीनं तो पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी कर्म करतो, भोगाकरता, भोगातून संस्कार होतात आणि त्या संस्कारामुळं त्याला पुन्हा ते जन्म जे आहे ती जन्म परंपरा, कर्मासाठी भोग आणि भोगासाठी कर्म आणि ती पापपुण्यात्मक कर्मामुळं पुन्हा पुन्हा त्याला प्राप्त होणारं जन्ममरण, ही जन्ममरणाची परंपरा खंडित होत नाही. हेच ह्या देहरूपी किल्ला मजबूत होतो आणि त्याचे दगड जर कोण असतील तर हे कामक्रोध आहेत. हे देहदुर्गीचे धोंड. आणि पुन्हा सांगतात इंद्रियग्रामीचे कोंड. इंद्रियरूपी ग्राम आहे म्हणजे इंद्रियांचा जो समुदाय आहे त्या समुदायाला या ठिकाणी एक गावकुस म्हणून म्हटलेलं आहे. इंद्रियग्रामीचे कोंड, इंद्रियरूपी जो गाव आहे त्या म्हणजे इंद्रियाच्या समुदायाने, ज्या इंद्रियाच्या समुदायाने हे शरीर बनलेलं आहे त्याचं रक्षण करण्याचं गावकुस कोणतं असेल तर गावकुसामध्ये गाव सुरक्षित राहतं. इथं कामक्रोधामुळं गाव म्हणजे हे संसार जन्ममरण परंपरा ही सुरक्षित राहते. म्हणजे पुन्हा पण जोपर्यंत कामक्रोधाचं गावकुस आहे ह्या इंद्रियांना, तोपर्यंत इंद्रियांचं नियमन केलं जात नाही आणि त्यामुळं त्या जीवाला कायम जन्ममरण कुरते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते असं जन्ममरण परंपरेत यावं लागतं. आणि याच्यासाठी साहित्य काय कामक्रोधांचं? यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. सगळ्या जगावर यांचं साम्राज्य कामक्रोधाचं. पण त्याला माध्यम कोणतं आहे? कामक्रोधाचं मूळ कारण काय आहे? काल आपण चिंतन केलं की याचं मूळ कारण काय आहे? व्यामोह, विशेष रूपाने असणारा जो मोह आहे त्याचा, म्हणजे वी आणि आ बरोबर ना, उपसर्गपूर्वक हा जो धातू आहे मोह वैचित्य, त्याचा अर्थ आहे व्यामोह. व्यामोह म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान, हे याला मूळ कारण आहे. याच्यात जर पाहिलं आपण तर जेवढं उपनिषदाचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान या ठिकाणी माऊलींनी पूर्णपणे आणलेलं आहे. नाव कर्मयोग आहे
पण यो बुद्धे परतस्तो सहा असा जेव्हा आपण उपसंहार पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की कामक्रोधाचं निवारण करायचं झालं तरी ते कामक्रोधाचं खरं निवारण तेव्हाच होईल का जो बुद्धीच्याही अतीत असणारा आत्मा त्या आत्मस्वरूपाचं आपल्याला दर्शन होईल, आत्मसाक्षात्कार होईल. तोच पुरुष खऱ्या अर्थाने ह्या कामक्रोधाच्या जाळ्यातून सुटू शकेल असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. जसं योग वासिष्ठासारख्या ग्रंथामध्ये देखील मला वाटतं ते म्हणतात की ह्या सगळ्याचं मूळ कारण कोण आहे? संकल्प आहे. बारीक प्रत्येक गोष्टीचा गंभीर विचार केला वासिष्ठ ग्रंथामध्ये, तिथं सांगितलं की काम जानामि ते मूलम, काम तुझं मूळ काय आहे ते मला माहीत आहे. की काय आहे? काम जानामि ते मूलम संकल्पात केलं जायसे. काम उत्पन्न कुठून होतो तर मनुष्य त्याचा संकल्प करतो आणि त्या संकल्पातून हळूहळू तो काम वृद्धिंगत होत जातो. आणि म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतात की या ठिकाणी अथ न ते संकल्पयिष्यामी, आणि अशी गोष्ट आहे आता म्हणून मी तुझा संकल्पच करणार नाही. कारण काय? जर आगाते वृत्तिकिरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशे. कोणताही संकल्प हा अगोदर मनातून उत्पन्न होतो, मग तो वाणीच्या द्वारा, नंतर तो क्रियेच्या द्वारा बाहेर पडतो. म्हणून मी तुला संकल्पच करणार नाही असं सांगतात. मग आपल्याला असं वाटतं इथं फक्त एवढंच सांगायचं की संकल्प विकल्पातून काम वृद्धिंगत होतो म्हणून संकल्प विकल्पच करणार नाही. संकल्प विकल्प कधी होणार नाही? जर आपल्याला खरा संकल्प विकल्पाचा जो निरोध आहे, खरी तुष्णी अवस्था जी आहे ती नित्यसिद्ध असणारी तुष्णी अवस्था ही श्रीगुरू आणि सत्शास्त्राच्या द्वारा ती नित्यसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, किंबहुना ते आपलं स्वरूप आहे. त्या ठिकाणी अंतःकरण हीच एक कल्पना आहे. अंतःकरणाचे कामक्रोध ही सुद्धा काय आहे? कल्पनाच आहे. असं अधिष्ठान ज्ञानाने त्यांचं खऱ्या अर्थाने असणारं मिथ्यात्व किंवा असत्व किंवा त्यांचा असणारा दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे फक्त ज्ञान कालामध्येच ज्यांची काय आहे? सत्ता आहे आणि ती कोणती आहे? मिथ्या आहे. असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ह्या कामक्रोधाचं खऱ्या अर्थाने निर्दळन कधीही होणं शक्य नाही. हे जे काही उपनिषदांचा संदेश आहे तोच संदेश पण इथं साधकाला त्याच्या परीनं समजावून सांगत आत्मतत्वाकडं भगवान या अध्यायात नेत आहेत. म्हणजे गीतेमधलं हे वैशिष्ट्य आहे. काही लोक जे विभाग केले ना, जर गीतेचा कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड 3 कांडापैकी 6 अध्यायात वर्गीकरण केले. माऊलींनी तसं वर्गीकरण केलं नाही. काय आधीचा जो पहिला अध्याय आहे काय म्हणतात, पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आणि द्वितीय सांख्य सद्भाव निरोपिला आणि तृतीय कर्म प्रतिष्ठिले असं जेव्हा सांगतात. या ठिकाणी हे जे विभाग केला आहे तो माऊलींनी वेगळा केलेला आहे आणि आपण नेहमी चिंतन करत असतो तर त्याच्याप्रमाणे हे माऊलींनी सगळ्या ठिकाणी 700 श्लोक देव बोलिले एक, काय 700 श्लोक अध्याय 18 लेख देव बोलिले एक दुजे नाही. स्वामी महाराज सांगायचे का 18 अध्यायामध्ये देव एकच बोललेले आहे. ज्ञानोबा आहेत त्या दृष्टीनं पाहतात. एकच बोलले म्हणजे कर्मकांडातही तेच बोलले का? उपासनाकांडातही तेच बोलले, ज्ञानकांडातही तेच बोलले, असं कसं काय तुम्ही म्हणता? तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जरी कर्म सांगू, ज्ञानोबा आहे, उपासना सांगू किंवा तत्त्वज्ञान सांगू, पण सर्वांचं काय बोलणं काय एक आहे. एक ह्या शब्दाचा अर्थ आहे एक अद्वैत तत्त्वच बोललेले आहे, दुजे नाही. नामद्वैताविषयी विचार सांगितला नाही किंवा द्वैताला सत्यत्व ठेवून या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये एकही विचार आलेला नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराह हे जे काही सर्व शास्त्रांचं सार आहे ते सार सामान्य माणसाला देण्यासाठी ज्ञानोबा या ठिकाणी आबालवृद्धांना ह्या अध्यात्माने समृद्ध करण्यासाठी हे विचार सांगतात. तर त्याच्यामध्ये ह्या कामक्रोधाच्या बाबतीमध्ये सर्वांना सावधानता सांगत असताना तुम्हाला हे कामक्रोधाचं स्वरूप काय आहे, त्यांना कारण कोण आहे, त्यांचा परिणाम काय आहे, त्या कामक्रोधाचं निराकरण कशाने करता येईल, कामक्रोधाचं निर्दालन केलं तर फल काय आहे, एवढा सगळा विषय या कर्म का करावं या विषयासंबंधाने निरूपण करत असताना ह्या कर्माच्या निरूपणामध्ये माऊलींनी ह्या कामक्रोधाविषयी सांगितले. खरं तर काम आणि क्रोध हे केवळ अध्यात्म जीवनातच मनुष्याला हानिकारक आहे असं नाही. ज्या मनुष्याला अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र
किंवा योग ह्याचा कोणताही संबंध नाही, तरीसुद्धा त्या मनुष्याला जोपर्यंत सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख संबंधरहित सुख असावं असं जोपर्यंत वाटतं, तोपर्यंत त्याला नीतिशास्त्राचा जरी तो आधार घेत असला, धर्मशास्त्राचा आधार नसला, तरीसुद्धा त्याला कामक्रोधांचा निर्दालन करणे हे आवश्यक आहे. काम क्रोध घेऊन त्या ठिकाणी कोणत्याही मनुष्याला कोणत्याही देशात कोणत्याही कालात कितीही श्रीमंत आणि कितीही भोगसंपन्न पुरुषाला जर अंतःकरणात नित्य नूतन वृद्धिंगत होणारी कामक्रोधाची वृत्ती असेल तर तो मनुष्य कोणीच सुखी होत नाही. म्हणजे एकतर काय ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे धर्माशी नीतीशी शेषभरी, धर्म आणि नीती ह्या दोघांचं लग्न मळवट भरलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मनुष्याच्या जीवनात किती धार्मिकता असली आणि नीतिसंपन्नता नसली तर त्याचं जीवन सुखी होऊ शकत नाही. आणि जर एखादा किती नीतिमान असला आणि त्याला जर धर्मशास्त्राची, भक्तिशास्त्राची, भगवत प्रेमाची किंवा तत्त्वज्ञानाची जोड नसेल तर तेही जीवन शोभत नाही. या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे जीवन म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती नीतीचं त्यांनी सांगितलं नीती खूप चांगली आहे, परंतु धर्मशास्त्राचं, वेदाचं प्रामाण्य, वेदावर श्रद्धा हे नसेल आणि नीती मात्र खूप चांगली आहे, आम्ही कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, त्रास देत नाही, तर असा जो पुरुष आहे नीतीविहीन धर्माचं आचरण करणारा तो विधुर आहे. म्हणजे त्याची पत्नी मेल्यानंतर होणारी जी विधुर अवस्था त्याप्रमाणे आहे. किंवा एखाद्या पुरुषाच्या जीवनात नीती नाही आणि धर्म आचरण करतो तर तो विधुर आहे. आणि ती स्त्री नीती आहे पण धर्मविरहित आहे, ती विधवा आहे, असं त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो कामक्रोध आहेत हे पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये सर्वच मानवांना घातक आहेत. म्हणून सगळे जे धर्म आहेत, पंथ आहेत किंवा ज्या काही शास्त्रामध्ये प्रचलित पद्धती आहेत सुखाचं तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्याच्या, त्या सगळ्यांमध्ये ह्या कामक्रोधाचं सर्वात मोठं प्राबल्य आपल्या दुःखाच्या भोगामध्ये आहे. आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर कामक्रोधाचं निवारण करण्याला सर्वच जण नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, योगशास्त्र सगळी याच्यामध्ये प्रवृत्त झालेली आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी जे वर्णन केलं हे वर्णन काही विशेष प्रकारचं वर्णन आहे, कारण त्याच्यामध्ये त्याची मांडणी केलेली काम मनुष्याला कसा कसा घातक होत जातो, त्याचं कसं स्वरूप आहे आणि त्याचा कसा परिणाम तो आपल्या गंतव्यस्थानापासून आपल्याला कसा परान्मुख करतो आणि अधोगतीकडं कसा नेतो याचं वर्णन ज्ञानोबारायांनी आपल्या जे काही वैदिक सनातन परंपरा आहे त्या परंपरेतले जे पारिभाषिक शब्द आहेत त्याला अनुसरून हे वर्णन केलेलं आहे. तिथं माऊली सांगतात हे रजोगुण काय यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. व्यामोहादिक म्हणजे अज्ञानाचं बंड जे आहे हे संपूर्ण जगावर आहे, म्हणजे सगळ्या जगाला अभिभूत केलेले आहे. जसं सूर्यप्रकाशापुढं काजव्याचं काहीच चालत नाही, तसे हे कामक्रोध जे आहे ते यांचं सगळ्या जगावर बंड आहे. म्हणजे जगाला त्यांनी ह्या व्यामोहाच्या गर्तेत टाकलेलं आहे, अज्ञानाच्या गर्तेत टाकलेलं आहे. अज्ञानाच्या द्वारा हे कामक्रोध म्हणजे माणसाला आत्मज्ञान होऊ देत नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत यांचं राज्य चालतं. एकदा आत्मज्ञान झालं की त्यांनी दिलेलं आत्मानं चेद विजानीयात अयमस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजोरेत. जर एखाद्या पुरुषाला आत्मज्ञान झालं, तृप्तिदीपाचा पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात जर पुरुषाने आत्म्याला जाणलं तर त्या ठिकाणी किमिच्छन कशाची इच्छा करील, इच्छाच करणार नाही तर ते इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली, कामाचा त्याच्यावर काय प्रभाव होणार आहे, काहीच होणार नाही. पण कधी आत्मानं चेद विजानीयात, जर आता आत्म्याला जाणील तर किमिच्छन कस्य कामाय कोणत्या कर्त्याच्या तृप्तीसाठी कोणत्या विषयाचं संपादन करील, कस्य कामाय आणि शरीरम अनुसंजोरेत असणारं जे हे सगळं जे धर्म आहेत. जर तुम्ही म्हटलं अज्ञानामुळं होतं तर कारण शरीर आहे, कर्तृत्व भोक्तृत्वाचा सुखदुःखाचा पाप पुण्याचा अभिमान होतो तर सूक्ष्म शरीर आहे, जन्म मरणाचं जर म्हटलं तर स्थूल शरीर आहे. पण किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजोरेत, ते शरीर मी नाही आणि ते शरीर माझं नाही असा आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर ज्याचा निश्चय झाला तो या तीन शरीराच्या पाठीमागे धावलंच कशाला.
कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. त्या 3 शरीराचे ताप 3 शरीराच्या ठिकाणी राहतील आणि तो असंग निर्विकार आत्मरूपाने राहील. हाच जो विचार आहे वैदिक सनातन परंपरेमध्ये, हा जो वेदांत विचार आहे, तोच विचार आपल्या ठिकाणी प्रगल्भ व्हावा, परिपक्व व्हावा, आपल्याला अनुभूत व्हावा, याच्यासाठी ज्ञानोबरायांनी ही मानली. जसा शत्रू आहे तो कुठं दडला, त्याच्याजवळ काय हत्यार आहे, हे जर आपल्याला सगळे माहीत असेल तर आपण योग्य वेळी त्याच्यावर हल्ला करून त्याला निस्तनाभूत करू शकतो. तेव्हा ह्या कामक्रोधाचं स्वरूप, त्याचा प्रतिबंधाचं कसं स्वरूप आहे, का तो उत्पन्न कुठून झाला, तो आपल्याला आत्मस्वरूपापासून च्युत कसा करतो, याची सगळी माहिती आपल्याला रूपकाच्या भाषेतून भगवान माऊली या ठिकाणी देतात. ते सांगत असताना सांगतात, हे रजाचे किर जाहले परी तमाशी पडियंते भले तेने निजपदया दिधले प्रमाद मोहो. आता या ठिकाणी हे जे काम आणि क्रोध आहे, हे कोणता गुणाचा प्रभाव आहे त्यांच्यावर, तर रजाचे किर झाले, हे रजोगुणापासून झाले. पण मग तुम्ही म्हणाल काम क्रोध हे केवळ रजोगुणाचंच कार्य आहे असं नाही, तर त्याला काल आपण चिंतन केलं की तमाशी पडियंते भले, तमोगुणाला फार आवडतो. कारण तो काय म्हणतो की या ठिकाणी वास्तविक सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत, त्याच्यामध्ये तमोगुणाला रजोगुण फार आवडतो. तमाशी पडियंते भले, त्याचं कारण काय, मोठ्या भावाचं अंतर आपलं खूपच आहे, हा जवळच आहे, आपण बरोबरचे आहेत. तसं तमोगुण आणि रजोगुण या ठिकाणी काय आहे, तमोगुण जो प्रमाद, आळस्य आणि निद्रा ह्या दोषांच्या द्वारा रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, त्या ठिकाणी त्याला तृष्णा, आसक्ती आणि राग याला काय करतो, उपोद्बलक होतो, आणखीन बळकटी देतो. आणि ह्याला बळकटी आली तितका मनुष्य सत्वगुणाचा काय होतो, क्षय व्हायला लागतो आणि रजोगुण तमोगुण प्रबल होतात. आणि त्यामुळं होतं काय, तर रजसी प्रलयम गत्वा काय कर्मसंगीषु ना, नाही काय, हां, रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते. आणि तमाचं काय आहे, तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. आणि सत्वगुणात काय आहे, सत्वात संजायते ज्ञानम, तर नाही तो दुसरा श्लोक, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयम याती देहभृत तदोत्तम विधान लोकान मलान प्रतिपद्यते, अशी त्याची स्थिती. तर हा जो तमोगुण आहे तो रजोगुणाला सहाय्य होतो आणि जेणेकरून तो पुरुष ह्या रजोतमोगुणातून मुक्त न झाल्यामुळं तो कामक्रोधाच्या कायम अधीन होऊन राहतो आणि त्याला आपलं खरं गंतव्य किंवा आपलं खरं स्वरूप याचं ज्ञान होऊ देत नाही, असं वर्णन केलं. आणि म्हणतात हे रजोगुण मानसीचे समूळ असुरियेचे दाह्यपणे यांचे अविद्या केले. हे रजोगुण मानसीचे म्हणजे हे जे काही रजोगुण मानसीचे म्हणजे राजसी मनाचं, राजोगुणी मनाचं हे जे कोण आहे त्याला सहाय्य केलेला जो तमोगुण आहे, हे समूळ आसुरीयेचे, हे आसुरी संपत्ती आहे. आणि ह्या आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत ते रजोगुणाला सहाय्य करतात. कोणते, की दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्य मेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी, हे आसुरी गुण. आणि याला पण खरं यांचं पालन कोण करते, तर दाह्यपणे यांचे अविद्या केले. हे म्हणतात यांचं खरं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते कोणी केलेलं आहे, अविद्येनं म्हणजे अज्ञानाने केलेलं आहे. म्हणजे यांचं पालनपोषण करणारी जर कोण असेल तर ही त्याची दाई आहे, त्याची धात्री त्याला म्हणतात, त्याची संरक्षण करते आहे, ती कोण आहे, अविद्या. याच्यातून हे सांगत असताना माऊली वारंवार कामक्रोधाचं वर्णन करताना मनुष्याला याचं मूळ कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान, हे सांगायला कधीच विसरत नाही. कारण जीव काय आहे, जीवाने मूळ कारणाकडं, जसं हे जे आहे जर तो वरवर कार्यरूप असणारं दुःख जर ते दूर करण्याच्या प्रयत्नात लागेल, काम किंवा क्रोधापासून उत्पन्न होणारी जी अनर्थ परंपरा आहे कार्यरूपाने असणारी बघा, आणि तिचं जर प्रवृत्त करील तर त्या दुःखाची निवृत्ती होईल का, त्याच्या पूर्ण होणार नाही. कारण काय होईल, त्या ठिकाणी ते जे कार्याची जी निवृत्ती होईल ती लयरूप निवृत्ती होईल
आत्यंतिक निवृत्ती होणार नाही, कारण ती सगळी कार्य कोणापासून उत्पन्न झालेली आहे? सगळी कार्यरूप सृष्टी ही अविद्येपासून आलेली आहे. म्हणून यांचं खरं पालन पोषण कोणी केलेलं आहे? अविद्येनं केलेलं आहे. हे माऊली आपल्याला जाणून देतात की दाहेपणे यांचे अविद्या केले आणि हे रजाचे किर झाले, परी तमाशी पडियंते भले, त्याने निजपद या दिदले प्रमाद मोह. त्यांनी आपल्याला एक मोठं व्यासपीठ करून दिलं, किंवा आपल्याला निजपद म्हणजे आपलं स्वतःचं जे पद आहे ते दिलं. ते कोणतं दिलं? तर प्रमाद आणि मोह. ह्या काम आणि क्रोधाचा परिणाम काय होणार? त्यांचं स्वरूप काय आहे ते स्वरूप आपल्याला दिलं. प्रमाद करणं आणि मोह. प्रमाद आणि मोह काय काय त्यांनी सांगितलं 14 प्रमाद. नाही, हां, प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्नी बध्नाती भारत. तिथं तुम्ही काय करणार? प्रमाद करणार. म्हणजे ज्ञात असं किंवा अज्ञात असलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये प्रमाद करणार, म्हणजे जाणून बुजून असावधानता करणार, किंवा तुमच्या ठिकाणी एक प्रकारचा उन्माद असणार, किंवा त्याला शब्द दिला त्यांनी कोशामध्ये माजोरीपणा, उन्मत्तता, मदोन्मत्तता. हे कोण करून देणार? तर हे काम आणि क्रोध. आणि दुसरं काय करणार? मोह करणार, अविवेक. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अविवेक असेल आणि प्रमादी जीवन असेल, ते प्रमादी आणि अविवेकी जीवन हे तमोगुणाचा प्रभाव झालेल्या पुरुषांच्या ठिकाणी असतं. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. हे मृत्यूच्या नगरी निकिया परी. आता ह्याचा अर्थ बघा, काही जर ह्याचे जे अर्थ आहेत ते थोडेसे अलंकारिक भाषेत असल्यामुळं त्या जे काही त्याचा मूळ अर्थ आहे तो अनेक ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने केलेला आहे. तर इथं याला आपण त्याला म्हणतो अन्वय करून, नंतर हे जे विभक्ती प्रत्ययानुसार अन्वय करून त्याचा अर्थ जितके जवळचे होतील तेवढं पाहायचं. कोणाच्याकडं काही दुसरं चिंतन असलं तर सांगा. बघा, हे मृत्यूच्या नगरी निकिया परी मानिजती, जे जीविताचे वैरी म्हणून या. आता हे जे आपल्या आयुष्याला जीविताचे वैरी, सगळ्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने शत्रू रूपाने हे काम करत आहेत. पण हे शत्रू का झाले? तर मनुष्याला हे शत्रू समोर असेल. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, एखाद्या मनुष्य ना आपल्या समोर शत्रू जर एखादी धारदार तलवार घेऊन आला तर आपण काहीतरी आपल्या संरक्षणाचे उपाय करू शकतो. तो समोरून येतो. परंतु काही शत्रू असे असतात की ते आपल्या जवळ मित्रासारखे येतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. अशा शत्रूचा आपल्याला पाडाव करता येत नाही. तसे हे जे काम क्रोध आहे हे खरे आहे जीविताचे वैरी. मनुष्याच्या आयुष्याचे म्हणजे मनुष्याच्या पारमार्थिक आध्यात्मिक जीवनाचे हे मोठे शत्रू आहेत. परंतु ते कसं काय एवढा प्रभाव करू शकतात? शत्रू म्हणल्यावर काहीतरी आपण त्यांचा करू ना, हे तर कळत नाही. कारण ते म्हणतात जीविताचे वैरी म्हणून या, पण हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी. इथं आपण म्हणतो ना, तो माणूस माझा खरा आहे, खरा निका आहे. निका आहे म्हणजे खरा मित्र माझा तो मनुष्य आहे. मनुष्याला असं वाटतं की या कामाच्या द्वाराच आपल्याला खरंच सुखाची उपलब्धी होणार आहे. म्हणून मनुष्य काय पडतो? भ्रमात पडतो. आणि त्यामुळं त्याला काम हा आपल्याला शत्रू वाटत नाही. अरे, ही आपल्याला आता जी कामाची वृत्ती निर्माण झाली, ही रजोगुणाची वृत्ती आपल्याकडून कार्य करून घेणार आहे, आपल्याला इच्छित विषय मिळवून देणार आहे. ही वृत्ती जर नसेल तर आपल्याला बरेचसे लोक जे अनेक कारणासाठी चिकित्सकाकडे जाऊन, मनोवैज्ञानिक म्हणा, त्यांच्याकडून रसायन चिकित्सा करणाऱ्या लोकांकडं हे करतात. का? तर त्यांना असं वाटतं की आपल्याला झालेली इच्छा ही सुद्धा जिवंत राहिली पाहिजे. इच्छेचे इच्छित भोग भोगताना आपल्याला ते जाणीवेच्या अंगाने भोगता आले पाहिजेत, असं त्या मनुष्याला वाटतं. याचं कारण त्याला काही काम हा मित्र वाटतो. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी काम जो आहे तो मृत्यूच्या नगरी निकिया परी. वास्तविक आहे मृत्यूचा नगर, म्हणजे ज्याला मृत्यू येणार आहे. मृत्यू म्हणजे कशाला म्हणतात? काल आपण पाहिलं, प्रमादो वै मृत्यू. जीवनात, आपल्या पारमार्थिक जीवनात असावधानता असणं, दक्षता नसणं, किंवा एखादे दोष कळूनही आपण त्याच्यात प्रवृत्त होणं, याला प्रमाद म्हणतात. आणि खऱ्या आध्यात्मिक जीवनात ह्या शरीराचा मृत्यू नाही,
प्रमाद हा मृत्यू आहे. म्हणून म्हणतात ह्या प्रमादरूपी मृत्यूच्या नगरात हे निकिया परिमाणे हेच खरे आहेत आणि हेच मित्र आहेत असं वाटतं. म्हणून त्यांना सोपं पडतं की आता याने मित्र म्हणून जवळ केलेला आहे, आता याचा घात करायला काही हरकत नाही, कारण जीविताचे वैरी म्हणून या असं सांगतात. कसं हे मृत्यूच्या नगरात निकिया परी, दुसरा एक अर्थ केला की श्रेष्ठ आहेत असं मानलं जातं. श्रेष्ठ आहेत, आता हे आपला घात करणार नाही असं वाटतं, मित्र आहेत असं वाटतं, म्हणूनच त्यांना त्या मनुष्याचा घात करणं सोपं जातं. शत्रूच्या विषयी आपण जागरूक असतो, तसं या मित्राच्या विषयी असावध असतो. त्या सांगतात ना त्या राजाची गोष्ट, राजा झोपला आणि प्रधान त्याच्या उश्याला त्याच्या मांडीवर उस्स दिलं. राजा थकला होता. तिथे एका पक्ष्याने सांगितलं की या ठिकाणी असं आहे की हा जो राजा झोपला ना इथं, तर ह्या राजाला जर मारलं म्हणजे त्याच्या एक थेंब का होईना याच्या गळ्यावर सुरी ठेवून काढला आणि या ठिकाणी पडला का इथं मोठं पाण्याचं तळं निर्माण होणार आहे आणि सगळा दुष्काळ आहे प्रजेचा संपणार आहे. तेव्हा त्या राजाने हे त्या कोणता पिंगळा पक्षी त्याची बोली त्या प्रधानाला कळली. त्याने लगेच राजा गाढ झोपेत असताना त्याच्या मानेवर सुरी धरली. राजाने डोळं उघडले आणि त्यांनी पाहिलं तर आपला हा प्रधान आहे, याच्या मांडीवर आहे. ज्या अर्थी असं करतो तर राजा परत झोपी गेला. राजाने काहीच त्याच्याविषयी प्रतिक्रिया केली नाही. नंतरसुद्धा जागं झाल्यावर सुद्धा त्यांना विचारलं नाही. नंतर ते रक्त पडल्याबरोबर सगळीकडे सरोवर निर्माण झालं. मग त्यांनी त्यांना नंतर सांगितलं तर ते म्हणे, पण तुम्ही मला ह्याविषयी जागं डोळे उघडले आणि तरीसुद्धा तुम्ही मला विचारलं नाही. त्याचं कारण त्याला त्याच्याविषयी होता विश्वास. तसा हा काम क्रोधाधिक ज्या वृत्ती आहे त्याच्यावर माणसाला काय वाटतं की ह्या समोरच्या माणसाला मी अभिभूत केल्यावर खरी मला काय म्हणजे क्रोधात्मिका वृत्ती असो कामात्मिका वृत्ती असो, खऱ्या तरी ह्या वृत्ती काय आहे जेव्हा निर्माण होतात तेव्हाच दुःखाला सुरुवात होते. नुसते अंतःकरणात उत्पन्न होतात तेव्हाच त्या मनुष्याच्या दुःखाला सुरुवात होते. पण मनुष्याला कळत नाही, कारण पुढं त्याने लिहिले ते भ्रांती ही धाकुटी वाढली दुली, हा भ्रम असतो आणि त्या भ्रमरूपी ती धाकटी बहीण ती आपल्याला अधिक प्रेमाचा विषय होते असं सांगतात. आणि त्या भ्रमामुळं हे जे काम क्रोध आहेत हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, आणि जे जीविताचे वैरी म्हणून या, आणि म्हणूनच ते जीवनाचे काय होतात खरे वैरी होतात. वैरी का होतात तर ते वैरी आहेत असं कळत नाही, त्यामुळं ही मित्र आहेत असं वाटतं आणि ते आपल्या सुखाला कारण होतील असं वाटतं. किंबहुना ही कामात्मिका वृत्ती आपल्याला सुखावह होणार आहे असा भ्रम जीवाला होतो. जे जयाशी भुकेली आमिषा हे विश्वनपुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. आता म्हणतात जयांशी भुकेल्या, म्हणजे हे जे काम आणि क्रोध यांना जेव्हा भूक लागते तेव्हा त्यांना आमिषा, त्यांच्या अंतकरणात होणारी जी इच्छा आहे कामक्रोधात्मक, कामक्रोधा म्हणजे किंवा कामच घ्यायचा इथं क्रोधासहित असणारा किंवा क्रोध स्वरूपात परिणत होणारा हा जो काम आहे ह्या कामाला भुकेल्या, म्हणजे तो काम एकदा वाढला. इंधनी आगीशी तैसा भोगी काम वाढे, का इंधनी आगीशी हाका कचढे, असा हा जो काम आहे त्या कामाच्या इच्छेला म्हणजे त्या कामाला तृप्त होण्यासाठी हे विश्वनपुरेची घासा, हे सगळं जग जरी त्याला दिलं तरी त्याला एक घासाला सुद्धा ते पुरत नाही. म्हणजे हा काम कधीच तृप्त किंवा कामाची पूर्णता ही कशानेच होत नाही. जरी पार तुम्हाला सगळं जग दिलं म्हणजे जगातले सगळे विषय त्याला एकट्याला भोगायला दिले तरीसुद्धा त्या पुरुषाचं समाधान होणार नाही. भर्तृहरीनं आपल्या ह्या शृंगार शतकाच्या शेवटी नीतिशतकामध्ये आणि वैराग्य शतकामध्ये, तिन्ही शतकामध्ये वैराग्य हे सर्वांचं मुख्य आहे की त्या वैराग्य वाचून जीवाला कधीच सुख मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा नीतिमान आपलं शृंगाराने जीवन जगला तर त्यांनी शृंगार शतक लिहिलं, परंतु त्याच्यात समाधान झालं नाही, संपूर्ण भोग अनुकूल होते. मग त्यांनी ठरवलं नीतीनं जगायचं म्हणून नीतिशतक लिहिलं, परंतु सगळं नीतिमान जीवन जगूनही त्याला रम्य समाधान प्राप्त झालं नाही. मग त्या भर्तृहरीनं ते लिहि ना धिक्तांच धिक्तंच काय धिक्तांतंच काय ते श्लोक आहे की त्यांचा श्लोक
याम चिंतयामी सततम सा मयी विरक्ता. जिचं मी नेहमी चिंतन करत होतो तिनंच माझ्याविषयी वैराग्य धारण केलं. आता मोठी कथा आहे त्याची. तर ती कथा सांगत असताना तो म्हणतो की या ठिकाणी आणि ज्याच्याविषयी ती चिंतन करत होती तो अन्यावरच आसक्त आहे आणि तो दुसऱ्यावरच आसक्त आहे. तेव्हा तो म्हणतो माझ्या जीवनाचा धिक्कार असो. धिक्तांच तमच मदनंच इमांच मामच असं तो म्हणतो. ह्या सगळे धिक्कार करण्यास योग्य आहेत असं सांगतो. म्हणून या ठिकाणी जयाशिया भुकेलिया आमिषा. सगळे जरी त्याला भोग मिळाले तरी हे विश्व न पुरेची घासा. काम ही अंतकरणाची वृत्ती कधीही तृप्त होणारी नाही आणि सगळ्या जगातले विषय एकाच वेळेला त्याच्यापुढं उभे केले तरी पण तो तृप्त होऊ शकत नाही. उलट मग आता हे जे मनुष्य एवढी धावपळ करत राहतो याचे कारण काय आहे? कुळवाडी यांची आशा चाळीता असे. हे जे सगळा व्यवहार करते ना कामाचा, काम आणि क्रोधाचा व्यवहार करण्याला कारण कोण आहे? यांची कुळवाडी म्हणजे यांचा उदीम, यांचा व्यापार, यांचं जे काही चाललेली देवघेव आहे ती तो उदीम व्यापार यांची किंवा कुणबिक. ही कुणबिक कोण करतं? तर आशा चाळीत असे. आशा मनुष्याच्या जीवनामध्ये ती पिंगला म्हणते त्याप्रमाणे सगळा व्यवहार माणसाचा आशेवर चाललेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. किंवा ते सुभाषितकार लिहितात, मला वाटतं ह्यांचंच आहे, भर्तवारीचंच आहे, आशा नाम मनुष्य किंवा सुभाषित आहे, आशा नाम मनुष्यानाम काश्चिद आश्चर्यवत शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगवत. ते म्हणतात की आशा नावाची माणसाला एक बेडी आहे आणि ती बेडी मात्र जगाच्या बेडीपेक्षा वेगळी आहे. आशा नाम मनुष्यानाम, मनुष्यांची आशा नावाची आश्चर्यवत शृंखला, एक आश्चर्यकारक शृंखला म्हणजे बेडी आहे. ह्या बेडीनं बांधला ययाबद्धा, या आशा बेडीनं बांधला की ययाबद्धा प्रधावंती, तो माणूस सारखा पळतच सुटतो. आणि जर कोणी ह्या आशा नावाच्या बेडीतून सुटला का तो मात्र काय होतो? मुक्तास तिष्ठंती पंगवत, एखाद्या पांगळ्यासारखा हलू नये, चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये. या ठिकाणी त्याला कोणत्याच प्रकारचं कार्य राहत नाही. म्हणजे जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत त्याला पळायला लावते. आशा बेडी अशी, बेडी घातल्यावर माणूस एका जागेवर राहतो. पण आशा नावाची बेडी अशी आश्चर्यकारक आहे की त्या बेडीनं तो मनुष्य बांधला तर तो सारखा पळत सुटतो. आणि आशा जर गेली तर तो मनुष्य काय ते एकाच जागेवर थांबतो. आता त्याला काय, त्याचं जे मन आहे ते आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न राहतं, विषयानंदाकडे ते धावत नाही. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तेव्हा ही काय कुळवाडी यांची आशा चाळीत असे. ही आशा यांचा खरा चाळीत असे म्हणजे त्यांचा सगळा व्यवहार जो आहे तो बारकाईनं पाहते. म्हणून त्या पिंगला म्हणते की आशायाम परमम दुःखम आणि नैराश्यम परमम सुखम. आशा जीवनामध्ये आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. भगवंताला आशा उत्पन्न झाली तर त्याला ते नीच वामनत्व घ्यावं लागलं. तसं या ठिकाणी ही जी आशा आहे तीच त्या कामक्रोधांचा सगळा व्यवहार पाहते. म्हणजे आशेवर ते कामक्रोध असतात ते उत्तरोत्तर पुष्ट होत असतात. कौतुके कवळीता मुठी जे 14 भुवने थेकुटी ते भ्रांती हे धाकुटी वाल्ही दुल्ही. आणखी सांगतात कौतुके कवळीता मुठी. जर कौतुकाने म्हणजे सहज एक सहज त्यांनी असं मनात आणलं की मुठी कवळीता, जर त्यांनी मुठी आवळली तर 14 भुवने थेकुटी. जर मूठ आवळली म्हणजे मुठी पसरली नाही, आवळली तर ही 14 भुवनं जी आहे सगळी चतुर्भुज भुवनं म्हणजे त्या मुठीमध्ये सहज मावतं. म्हणजे अजून मूठ मोकळीच राहते. आवळलेली मूठ आहे, त्या आवळलेल्या मुठीमध्ये 14 भुवनं तीसुद्धा बसून जागा राहते. म्हणजे एवढी मोठी ती आशा आहे. किती जरी करिता भरोवरी आणि दुरावशी दुरी. त्याला भरोवरी शब्दाचं त्या कुठेतरी वाचलं की भरोवरी शब्द काय आहे मराठीमध्ये, ते म्हणतात जर तुम्ही त्याच्यामध्ये काही भरलं तर ते म्हणतं वरी भरो, अजून भरा. पण ते पुढं झालं तर काय म्हणतं वरी भरो, म्हणजे त्याला भरोवरी म्हणजे वरी भरो. एक समास आहे संस्कृतमध्ये
त्याचं काही नाव लक्षात नाही. तर तशा प्रकाराने त्याचं सांगितलं की तसं याला कौतुके कवळिता मुठी जे 14 भुवने थेकुटी. 14च्या 14 भुवन ही त्याला थेकुटी म्हणजे फारच अल्प तुच्छ काहीच नाही असं वाटतं. ते भ्रांती ही धाकुटी वाल्ही दुली. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे, असं हे कामक्रोधाच्या कार्याला मदत करणारं पाहिजे. ते कोण आहे तर त्यांची भ्रांती म्हणजे भ्रम ही काय आहे, वाल्ही दुल्ली म्हणजे सर्वात त्यांची असणारी जिवलग अशी बहीण. म्हणजे वाल्ही दुल्ली म्हणजे अत्यंत प्रिय असणारी बहीण. हे म्हणजे पूर्वीच्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. बहीण ही अत्यंत परमप्रीतीचा विषय असते हे त्यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये ते आता नाही. कौतुके कवळिता दिठी जे 14 भुवने थेकुटी ते भ्रांती ही दाखुटी वाल्ही दुल्ली. ही अत्यंत प्रिय जिवलग अशी त्यांची बहीण आहे असं. आणि ती धाकुटी म्हणजे लहान बहीण आहे. लहान बहिणीवर अत्यंत आपले नवनाथ महाराज म्हणत होते त्या दिवशी, मला आईचं कौतुक वाटत नाही, बहिणीचं कौतुक वाटतं. कारण ते म्हणे त्या बहिणीनं मला सांभाळलेलं आहे किंवा बहिणीने मला मदत केलेली आहे. कारण त्याचं कारण ती अत्यंत लाडकी अशा प्रकारची बहीण भ्रांती. मग ती भ्रांती काय करील, भ्रांती ही धाकटी असणारी लहान बहीण आपल्या काम क्रोध ह्या भावांना काय करते, सारखी मदत करते. म्हणजे थोडक्यात काय, हा भ्रमिष्ट झालेला जो मनुष्य आहे ना, याच्यातून व्यंजन आहे. भ्रम झाल्याशिवाय काम क्रोधांना बळकटी देण्याचा माणूस कधीच प्रयत्न करणार नाही. काम क्रोधाला बळकटी देतो ना तर त्याची अंतःकरण वृत्ती ही भ्रमिष्ट झालेली आहे. भ्रम म्हणजे काय, जो पदार्थ जसा नाही तसं त्याला पाहणं, अन्यथा रूपाने त्याला पाहणं. इथं आहे दोरी आणि त्याला काय वाटतं साप. तसं त्या कामक्रोधांच्या अभिव्यक्तीमध्ये आहे दुःख आणि त्याला म्हणते हे दुःख नाही, हे काय आहे, सुख आहे. असा तो भ्रम त्याला पुन्हा पुन्हा भुलवीत असतो. म्हणून म्हणतात ते भ्रांती. आणि ती भ्रांती म्हणजे थोडक्यात काय, कामक्रोधातला उपोद्बलक असणारा हा भ्रम आहे. आणि मनुष्याला हा भ्रम आहे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत भ्रम कधी जात नाही. तर स्वामी महाराज म्हणायचे गावमामा किती दिवस राहतो, जर तो गावमामा हे कळलं का तो गाश्या गुंडाळतो. तसा भ्रम आहे ना, भ्रम जाण्यासाठी दुसरं काय करावं लागत नाही. हा भ्रम आहे, भ्रम कळला का भ्रम जातच असतो. पण हा काही जात नाही, कारण त्याला काय आहे, ह्या कामक्रोधाला त्याला मदत करायची. ती भ्रांती ही त्याची धाकटी बहीण आहे. ती आपल्या कामक्रोधाची पुष्टी करत राहते, त्याला त्याचं समर्थन करत राहते. आणि त्यामुळं हा काम पुन्हा पुन्हा वाढतच जातो. त्याचा क्षय, त्याचा ऱ्हास किंवा त्याचा नाश कोणत्याही प्रकाराने होत नाही. जे लोकत्रयाचे भातुके खेळताचे खाये कौतिके तिच्या दासीपणाचे नि बिके तृष्णा जे. आता म्हणतात जे लोकत्रयाचे भातुके. जे म्हणजे कोण, जे काम भ्रांती, जे लोकत्रयाचे भातुके म्हणजे सगळ्यात त्रिलोक जो आहे ना, इथं त्रिलोक म्हणजे कोण, स्वर्ग मृत्यू पाताळ हे सगळे लोक जे आहेत त्या लोकत्रयाचे भातुके. म्हणजे त्यांचं एक असणारा लहान मुलाचा जसा भातुकली म्हणतो ना, तर भातुकलीचा खेळ किंवा भातुकलीची पक्वान्न म्हणजे लहान मुलाच्या खेळात असणारी जी पक्वान्न आहे ती खेळत असताना कौतिके खाय, ती कौतुकाने सहजच ती खाऊन टाकते. म्हणजे सगळे त्रिलोकातलं जरी ऐश्वर्य त्याला दिलं बरोबर ना, तरी ते सहज खाऊन टाकतं. म्हणजे याचा अर्थ हे जे भ्रम आहे त्या भ्रमात एवढी ताकद आहे की सर्व त्रैलोक्याचं ऐश्वर्य दिलं तरी ते सगळं खाऊन टाकतं आणि ते कौतुकाने खाऊन टाकतं असं सांगितलं. याच्यातून काय घ्यायचं भाव, त्रैलोक्याचं सगळं ऐश्वर्य हे एखाद्या भातुकलीच्या खेळासारखं ते सहज कोण खाऊन टाकतं, भ्रांती खाऊन टाकते ना, बरोबर ना. भ्रांती खाऊन म्हणजे याचा अर्थ जो मनुष्य भ्रमाला प्राप्त झालेला आहे त्याला विपरीत भावनेमध्ये, बरोबर ना, विपरीत भावनेमध्ये हे वास्तविक तत्वता मिथ्या असणारे, अनित्य असणारे, अनेक दोषांनी युक्त असणारे हे जे काम्य भोग जे आहे ते जरी दिले तर तो सगळेच्या सगळे सहजच खाऊन टाकतो. म्हणजे त्याची तृप्ती होत नाही. त्या ठिकाणी त्याची तृप्ती म्हणजे त्याच्या अतृप्ती जशीच्या
तशीच राहते. पण याचं मूळ कारण कोण आहे? भ्रम आहे. म्हणजे जोपर्यंत मनुष्याला भ्रम आहे तोपर्यंत त्याला कधी तृप्ती होत नाही. म्हणजे कामाचं वर्णन करत असताना ज्या दुसऱ्या आणि छोट्या मोठ्या अंतकरणात कामाला उपोद्बलक आणि आपल्या आत्मस्वरूपापासून च्युत करणाऱ्या मुख्य ज्या वृत्ती आहेत अंतकरणाच्या, ज्या दोषकारक आहेत, त्यांचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. आणि त्याच्यामध्ये ह्या वृत्तीचं वर्णन करतात, कोणत्या? भ्रमवृत्तीचं किंवा भ्रांतीचं वर्णन करतात. पण त्याच्यावर भागत नाही. माऊली आणखी सांगतात की तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये. तिला तर सगळं त्रैलोक्य दिलं. किंवा दुसरा एक अर्थ नेहमी करतात शास्त्रामध्ये, लोकत्रय म्हणजे 3 लोक म्हणजे कोणते? तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. यात म्हणजे सुषुप्तीमध्ये मिळालेला आनंद, जागृतीमध्ये मिळालेला आनंद आणि स्वप्नामध्ये मिळालेला आनंद, या तिन्ही म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये कितीही त्याला विषयाचे भोग मिळाले तरी त्याची तृप्ती होत नाही. आणि ते सांगतात तिच्या दासीपणाचे निबिके. तिचं दासीपण म्हणजे कोणतं? भ्रांती. बरोबर ना? दासी ती काय होते? दासी होते. ती भ्रम काय होतो? भ्रांती काय होते? दासी होते. आणि ती दासी कोणाची होते? तृष्णा जी आहे ती दासी झाल्यामुळं तृष्णा जगते. म्हणजे ती कशाचं दास्य करते? भ्रम हा तृष्णेचं दास्य करतो. म्हणजे तृष्णा ज्याच्या ज्या पदार्थाविषयी तृष्णा किंवा तहान म्हणजे त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होईल त्याची दासी कोण होते? भ्रम. आणखी म्हणतो बरोबर आहे तुझं, अजून हे प्राप्त झालंच पाहिजे. मग तृष्णा जगेल कशामुळं? भ्रम आहे तोपर्यंत. जर हे पदार्थ मिथ्या आहेत, परतंत्र आहेत, पारतंत्र्यादी दोषाने दूषित आहेत, त्या अनित्य आहेत, किंबहुना स्वरूपाच्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे, असं जर कळेल तर त्या माणसाला तृष्णा राहील का जीवनामध्ये? इदम्मेशात इदम्मेशात, हे मला असावं, हे मला असावं, ही वृत्तीच राहणार नाही. पण त्याच्यासाठी ही जी भ्रमातली वृत्ती आहे ना, तिला सांगते बरोबर आहे. भ्रमातली वृत्ती सांगत नाही का हे याच्यामध्ये दोष आहेत, पारतंत्र्य आहे, याच्यामध्ये अनित्यत्व नाही, हे नित्य. एवढं तुला प्राप्त झालं का तुझ्या सुखाला पार नाही, का तृष्णा लागलीच वाढायला, आहे की नाही? म्हणून ते सांगतात तिचे दास्य पण कोण करतं? तुला मी आहे ना असं कोण सांगणारी आहे? त्या तृष्णेची दासी म्हणजे ही भ्रांती आहे. आणि ती पुन्हा वाढली दुली, ती एक धाकट्या बहिणीसारखं अत्यंत जिवलकपणाने तिचं पोषण करते, दासी होते. हे असो मोहे मानिजे या ते अहंकारे घेपे दिजे, जेने जग आपुलेनी भोजे नाचविता. असे उद्याप